त्यांच्या दौऱ्यानंतर ना, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की आमचा जो दौरा होता, आमचा मेळावा जो होता तो फक्त मराठी मुद्द्यांवर होता. बरोबर आहे. राजकीय पार्श्वभूमी ही आमची नाही आहे स्पष्टता. राजकीय पार्श्वभूमी बरोबर आहे. त्याच्यावरती मी मला वाटतं परवा पण उत्तर दिले की अनेक वर्षानंतर म्हणजे 20 वर्षानंतर आम्ही पहिल्या प्रथम एका व्यासपीठावरती आलो. ठीक आहे, पहिल्यांदी मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत. ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच. मुद्दा येतोय तो पुढे राजकारणाचा. आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो आणि करूही. तुम्ही असं जाऊ तुम्ही बोलत नाही, परत कोणाचा अवमान व्हायचा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती नेमली, उच्चाधिकार समिती. ती समिती अभ्यास करेल आणि बघा, मी माझं जे पहिलं आणि एकमेव अधिवेशन नागपूरला झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, त्या अधिवेशनात यदू तुम्हाला पण कल्पना आहे, कोणी न मागता मी स्वतःहून 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना आपण प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये जाहीर केले होते. आणि ही योजना मी ठराविक मुदतीत म्हणजे मेच्या शेवटच्या तारखेला 31 पूर्ण करण्याच्या इराद्याने ती जाहीर केली होती. त्यातली जवळपास 80 ते 90% योजना आम्ही पूर्ण करू शकलो. मार्च मध्ये कोरोना सुरू झाला, त्याच्यामुळे 50,000 रुपये देण्याचं जे राहिलं ते आमच्याकडे तेव्हा राहिलं. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेला सरकार पाडलं गेलं. याच्यासाठी अभ्यास कसला करायचा आहे? अभ्यास कसला करायचा? तुम्ही मंत्री कशासाठी आहात? सहज जर जे मी कोणताही अनुभव नसताना माझ्या पहिल्या अधिवेशनात करू शकलो, तर तुम्ही एवढे सगळे आमदार बिमदार राहिलेले आहात, मंत्री आहात, सगळी खाती तुमच्या सोबत असतात. काय 2-3 खाती आहेत, फायनान्स आहे, त्याच्यानंतर सहकार खातं सोबत होतं, माझ्या IT होतं, आणि ती योजना बिनबोभाटपणाने विनासायास आपण मार्गी लावली होती. अभ्यास कसला करताय? लोकांना तुम्हाला त्यांना दिसत नाही शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकरी कर्जबाजारी आहे. अगदी शेतकरी स्वतःच्या खांद्यावरती ते जोखड घेऊन शेत नांगरताना फोटो आलेला आहे, तरी अभ्यास करताय तुम्ही. थोडा व्हॉल्यूम कमी करणार, थोडा व्हॉल्यूम कम करणार. आपका आवाज मराठी का मैं बहुत सम्मान करता हूँ. मेरी चौथी पीढ़ी है, मेरा बेटा भी चौथा तीसरा. तो भी आप हिंदी में बात करें. की आड़ में जो राज्य का हित है वो प्रभावित किया जा रहा है. आप लोग हिंदी का विरोध कर रहे हो, अंग्रेजी का विरोध नहीं कर रहे हो. लोगों का ये कहना है कि लोग राज्य के विकास के बजाय स्वयं के विकास के लिए सोच रहे हैं. जिनको ऐसा लगता होगा लगने दो. जो भी मेरी भावना है उस पर मैं कायम हूँ. हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे, लेकिन सख्ती हम नहीं लागू करने देंगे. मुंबईमध्ये मराठी भाषिक नसलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती हल्ला नाही, त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये. फक्त काय होते, जो भी मेरी भावना है उस पर मैं कायम हूँ. हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे, लेकिन सख्ती हम नहीं लागू करने देंगे. मुंबईमध्ये मराठी भाषिक नसलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती हल्ला नाही, त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये. फक्त काय होते, हेच एक थोडस आहे की याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला राजकारण आणलं जाते. मुद्दामून काही लोकांना भडकाऊ बोलायला लावलं जातंय आणि एक आभास निर्माण केला जातोय की इकडे हिंदी. माझं तर मत असं आहे की आजपर्यंत सगळेजण इकडे गुण्या गोविंदाने नांदतायत. सक्तीची गरज काय? आपकी तो चौथी पीढ़ी यहाँ पे है, तो भी आप मराठी नहीं बात कर रहे. एक हाँ, एक मिनिट थांबा, एक मिनिट. एक मिनिट थांबा, जरा मला ऐकू दे ना, जरा मला ऐकू दे ना. घटना हुई है, उसमें ऐसा लग रहा है कि विधानसभा की प्रेमिसेस में हत्या भी हो सकती है. पर
जनता के लिए, ये पैसा बर्बाद किया जा रहा है जनता की टैक्स का। तो जिस तरीके से आप राज ठाकरे जी की भूमिका देख रहे हैं वो एनडीए के धीरे धीरे सामने, तो उनकी दुनिया लगातार बनती जा रही है और वो आपके पक्ष में ज्यादा रसीगात कर रहे हैं। आपको दुख हो रहा है क्या? तो फिर छोड़ दो ना. मुख्यमंत्री आणि तुमच्यामध्ये मागे तुम्हाला प्रॉब्लेम होतोय का? सोडून द्या ना. मुख्यमंत्री जी ने हंसते खेलते हुए सही, लेकिन आपको यहाँ आने का जो ऑफर दिया था, क्या उससे अगर वो सीरियस है तो क्या आप गंभीरता से इस पर विचार करेंगे? इस पे दो विषय आपने एक साथ जुड़े हुए हैं. हंसते खेलते हुए गंभीर ये कैसे कर सकते हैं? अगर गंभीरता से विचार करेंगे तो कहेंगे तो उनको पहली वैसा चेहरा बनाकर वो मुझे कहने दो ना, गंभीर चेहरा बनाकर. कौन सी मुद्रा पे मिले? निवड नाही झालेली आहे. काय? हो हो हो. आणि याला जोडूनच हिंदी शक्ती महाराष्ट्रात येत नाही किंवा हे हा वेगळा भाग आहे. पण हिंदी म्हणजे युपी बिहारची जी संस्कृती होती कालच्या आठवड्यात नाही सांग नाही ऐका मी युपी बिहारच्या संस्कृतीला दोष अजिबात देत नाही, कारण आपण जी म्हणतो ती युपी बिहारची संस्कृती नाहीये, ही गुंडागर्दीची संस्कृती आहे. युपीमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत, बिहारमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत. त्याच्यामुळे काही लोकांमुळे तुम्ही त्या राज्याला दोष देऊ नका. आज दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राचं जे चित्र निर्माण झालंय, उद्या बिहारमध्ये लोक म्हणतील की तुम्ही महाराष्ट्र करताय बिहारचा, मग काय कराल? माझं दुःख ते आहे की आपल्या सोन्यासारख्या राज्याची तुम्ही पूर्ण वाताहत करून टाकता आहात, की जणू काही इकडे गुंडा राज्यच म्हणावं लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की राजकारणाच्या किंवा सत्तेच्या हव्यासापायी गुंड लोकांना पक्षात घेऊन जर उमेदवारी देऊन त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याचं हे फलित आहे. म्हणजे तुम्ही जिंका ना, तुम्हाला जिंकायला कोण अडवतंय? आजपर्यंत निवडणुका काय पहिल्यांदाच झाल्या तशातला भाग नाहीये. तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, आम्ही आमचे मांडतो, हे यांचे मांडतील ते त्यांचे मांडतील आणि जनतेवरती सोपवा निर्णय. एक प्रश्न मगाशी आपण उल्लेख केला चड्डी बनियान गॅग आणि ठोसेवाले, पण ते आपल्या पक्षात कोण होते ना याच्यात? तेव्हा फुल शर्ट आणि फुल पॅन्ट घालायचे. विरोधी पक्ष हा एक मिनिट. विरोधी पक्षनेता अजूनही जाहीर न करणं हे लोकशाहीच्या प्रतिमेला लांछनास्पद आहे आणि स्वतःला जे लोकशाहीचे रक्षक मानतात त्यांनी तरी ही भूमिका अशी घेणं हे फारच दुःखदायक आहे, क्लेशकारक आहे. होऊ द्या ना विरोधी पक्षनेता. तुमच्याकडे 5वी बहुमत आहे आणि मी अनेकदा म्हटले की अल्पमतातलं सरकार स्थापन होऊ शकतं आपल्या देशात. अगदी इंद्रकुमार गुजराल सुद्धा मला वाटतं त्यांच्या पक्षाचे एकमेव सदस्य होते, तरी देखील इतरांनी पाठिंबा देऊन ते पंतप्रधान झालेच होते. चंद्रशेखर होते, सगळेच होते, व्हीपी सिंग होते, देवेगौडा होते. अगदी अटलजींचं पण सरकार पहिलं अल्पमतातलंच होतं. म्हणजे अल्पमतातलं सरकार येऊ शकतं आणि विरोधी पक्ष नेते पदाला तुम्ही संकेत ठेवता. काय नियम काय आहेत त्याच्यात? नियम असे काय नाहीच आहे. एक दिलदारी लागते तुम्हाला. म्हणजे मी तेच म्हणतोय की तुमच्या सत्तेसाठी गुंडांना पक्षात घेऊन त्यांचा त्यांना राजाश्रय देत आहे, पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा आवाज बुलंद करणारा विरोधी पक्षनेता मात्र करत नाही. ही कुठली लोकशाही? त्यांचं असं म्हणणं आहे की इकडे महाराष्ट्रामध्ये नंबर नसल्यामुळे ऑपोजिशन लीडर असं कोणतंही हे नाहीये, कारण त्याचं लेखी उत्तर आत्ता माझ्याकडे नाहीये, पण हे भास्कर जाधव आणि त्यांच्याकडे आहे. हा बरोबर. हा प्रश्न त्यांचा असा आहे की हरियाणा जास्त सारखं राज्यामध्ये काँग्रेसकडे नंबर आहेत, पण ते स्वतः एलओपी आपलं घोषित करत नाही आणि इकडे नंबरचा असं म्हणून ते डावलतात. तर काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात एकमत आहे का एलओपी कुणाचा असायला पाहिजे? आम्ही पत्र दिले ना. लोकप्रतिनिधी सभागृहात बोलण्याच्या ऐवजी एक हा लोकप्रतिनिधी सभागृहात बोलण्याच्या ऐवजी सभागृहाच्या बाहेर बोलण्यात जास्त समाधान मानत असतील तर काय करायचं विरोधी पक्षनेता? लोक सगळीच्या सगळे आतमध्ये येत नाहीत ना, त्याच्यामुळे लोक पण लोकांमध्ये बोलत असतात आणि लोक असू दे ना, पण आतमध्ये बोलू देत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक मिनिट, आतमध्ये बोलू देत नाही म्हणून आहे हा एक मुद्दा आहे. आणि बाहेर बोलणं किंवा बोलू नये हा जनसुरक्षा कायदा आहे का?
त्याच्यावर पण नाही बोललात आपण. उद्धव साहब उसमें कहा कि अडानी को हम धारावी नहीं दे रहे हैं, किसी दूसरी एजेंसी को दे रहे हैं। और दूसरा उन्होंने जवाब दिया कि जो लोगों को वहां से निकाला जाएगा, जो पात्र होंगे उनको वही पुनर्वसन किया जाएगा। वही तो खेल है, पात्र अपात्र। क्या आपको जानकारी है आज तक जितना सर्वे हुआ है ठीक से सुन लीजिए, पूरा नहीं, उसमें लगभग 80% लोगों को